तर आपला पहिला क्वेश्चन आहे, भारताचा भौगोलिक विस्तार कोणत्या अक्षांश आणि रेखांशाच्या दरम्यान आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 8.4 उत्तर ते 37.6 उत्तर अक्षांश आणि 68.7 पूर्व ते 97.25 पूर्व रेखांश या दरम्यान आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखांशावर आधारित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 82.30 पूर्व या रेखांशावर आधारित आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारताचा एकूण भूभाग किती चौरस किलोमीटर आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 32.87 लाख चौरस किलोमीटर आहे. भारताचे क्षेत्रफळ एकूण 32.87 लाख चौरस किलोमीटर असून जगातील भारताचा क्षेत्रफळानुसार 7वा क्रमांक लागतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के भाग जगात आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 2.4%. भारत लगभग सुमारे 2.4% आहे जगाच्या आणि लोकसंख्येनुसार लगभग 17.5% लोकसंख्या भारतामध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताची सागरी किनारपट्टी एकूण किती किलोमीटर आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 7516.6 किलोमीटर. मुख्य भूमीचा जर विचार केला तर मुख्य भूमीची किनारपट्टी ही लगभग 6100 म्हणजेच 6100 किलोमीटर आहे आणि बेटाला जर ॲड केलं त्याच्यामध्ये तर ती लगभग 7516.6 किलोमीटर इतकी होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी हिमालय. त्यानंतरचा क्वेश्चन. हिमालयाची सर्वात बाहेरील रांग कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी शिवालिक. हिमालयाचा जर विचार केला तर हा हिमालय, त्यानंतर मध्य हिमालय येतो आणि सगळ्यात खाली म्हणजेच शिवालिक ही रांग येते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. अरावली पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ईशान्य दिल्ली ते नैऋत्य गुजरात या दिशेने पसरलेली आहे. आणि सोप्या आणि सरळ जर भाषेत सांगायला गेलो तर अरावली पर्वतरांग हे भारताच्या पश्चिम उत्तर भागामध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नर्मदा नदी कोणत्या दोन पर्वतरांगादरम्यान वाहते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए विंध्य आणि सातपुडा पर्वत. नर्मदा नदीचा जर विचार केला तर नर्मदा नदीच्या उत्तर दिशेने विंध्य आहे आणि दक्षिण साईडला सातपुडा. आणि नर्मदा हे अरबी समुद्रात जाऊन मिळते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी गंगोत्री. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गोदावरी नदीला दुसरे नाव काय आहे? तर गोदावरी नदीला भारताची दक्षिण गंगासुद्धा म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचे सर्वात उंच शिखर जर विचारलं आपल्याला तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी कंचनजंगा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य कोणतं आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी राजस्थान. राजस्थान हे सर्वात मोठं आहे. त्यानंतर UP येते आणि त्यानंतर महाराष्ट्र. महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. लोकसंख्येचा जर विचार केला तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा दुसऱ्या स्थानावर येतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए गोवा. याचे क्षेत्रफळ लगभग 3702 चौरस किलोमीटर इतके आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा सर्वात लांब सीमासह देश कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ऑप्शन सी बांगलादेश. यामध्ये बाँड्री शहर सर्वात जास्त बांगलादेशसोबत करतो. याची एक ट्रिकसुद्धा आहे, म्हणजेच अशा प्रकारची आहे बचपन से MBA या प्रकारची आहे. यामध्ये बी म्हणजे बांगलादेश, सी म्हणजे चायना, पी म्हणजे पाकिस्तान, एम म्हणजे म्यानमार, त्यानंतर बी म्हणजे भूटान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानला लगभग 106 किलोमीटर एवढी भारत बाँड्री शेअर करतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी अरावली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताच्या सर्वात दक्षिण टोकाचे नाव काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी इंदिरा पॉईंट.
इंदिरा पॉईंट हे निकोबार बेटावर वसलेले आहे. ते भारताचे सर्वात दक्षिण टोक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताच्या एकूण राज्यांची संख्या किती आहे? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 28 राज्य आहे आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील कोणत्या राज्याला 5 नद्यांची भूमी म्हणून ओळखल्या जाते? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पंजाबला. यामध्ये त्या नद्या आहे झेलम, चेनाब, रावी, ब्यास आणि सतलज. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा मध्य भाग कोणत्या पठारावर आहे? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी दख्खनच्या पठारावर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा उत्तर दक्षिण विस्तार किती आहे? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे उत्तर दक्षिण म्हणजे असा जर भारताचा विचार केला आपण उत्तर दक्षिण जर विचार केला तर ही भारताची साईड, ह्या उत्तर आणि हा दक्षिण, त्यानंतर पश्चिम आणि हा पूर्व. असा जर उत्तर ते दक्षिण जर विचार केला तर लगभग त्याची लांबी आहे 32-14 किलोमीटर इतकी आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. त्यानंतर पूर्व पश्चिम जर विचारली तर अशा प्रकारची लांबी आहे, तर ती लगभग 29-33 किलोमीटर इतकी आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील कोणते पठार कोळशासाठी प्रसिद्ध आहे? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी छोटा नागपूरचे पठार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते बेटे आहे? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए अंदमान आणि निकोबार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा सर्वात किंवा सर्वोच्च ज्वालामुखी कोठे आहे? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी बारन बेटावर. त्यानंतरचे क्वेश्चन पाहूया आपण हवामान, नद्या आणि शेतीवर. तर भारतातील मान्सून कोणत्या दिशेने येतो? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी नैऋत्य ईशान्य दिशेने. त्यानंतरचा क्वेश्चन. भारतातील सर्वाधिक प्रजनन कोठे होते? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी चेरापुंजी मेघालयमध्ये. चेरापुंजी आणि मोसिनराम हे मेघालयातील सर्वाधिक प्रजन्यमानाचा प्रदेश आहे. येथे प्रजन्यमानाचा जर विचार केला तर लगभग 11,800 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कोरड्या हवामानाचा प्रदेश भारतात कुठे आढळतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए राजस्थानमध्ये. राजस्थानमधील थार वाळवंट हे कोरडे आणि उष्ण हवामान आहे. येथे प्रजन्यमानाचा जर विचार केला तर लगभग 25 सेंटीमीटर इतके आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वाधिक थंड ठिकाण कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी द्रास. लडाखमधील द्रास हे भारतातील सर्वात थंड ठिकाण आहे. येथे तापमान लगभग -45°C इतके राहते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात उष्ण प्रदेश कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए राजस्थान. राजस्थानमध्ये फाळोदी येथे 2016 51° तापमान दर्शवलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील प्रमुख नदी प्रणालीमध्ये सर्वात लांब नदी प्रणाली कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए गंगा नदी प्रणाली. तर गंगा नदी प्रणाली ही सर्वात विस्तृत आणि लांब आहे. तिच्या लांबीचा जर विचार केला तर ती लगभग 2,525 किलोमीटर इतकी लांब आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताची सर्वात मोठी अंतर्गत जलप्रणाली कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए ऑप्शन डी गंगा ब्रह्मपुत्रा सुंदरवन. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महाबळेश्वर. महाराष्ट्रातील महाबळेश्वरमधील कोयना टेकड्यावर कृष्णा नदीचा उगम होतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महानदी कोणत्या राज्यात उगम पावते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी छत्तीसगडमध्ये. छत्तीसगडमधील सिंहावा पर्वतावर तिचा उगम होतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सर्वाधिक धरणे कोणत्या भारतीय राज्यात आहेत? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक धरणे म्हणजेच 3,000+ धरणे आहे. यामध्ये जर प्रमुख पाहिले तर कोयना, उजनी आणि भीमा हे आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते आहे? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी गोविंद सागर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वात मोठे खारे सरोवर कोणते आहे? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए सांबर सरोवर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ओडिशामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये काळी माती कोणत्या प्रदेशात आढळते? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी दख्खन पठारावर म्हणजेच
राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या भागात आढळते आणि ही माती कापसासाठी अतिशय योग्य मानली जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ॲल्युव्हियल सॉईल मुख्यतः कुठे आढळते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, गंगा ब्रह्मपुत्रा मैदानात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. लाल माती प्रामुख्याने कोणत्या खडकापासून तयार होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, ग्नाईस आणि ग्रेनाइट या खडकापासून. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये गहू पिकांचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेश. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील भाताचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, पश्चिम बंगालमध्ये. सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य पश्चिम बंगाल आहे आणि उत्पादकतेचा जर विचार केला तर लगभग पंजाब हे आघाडीवर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पिवळी क्रांती ही कशाच्या संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, तेलबिया संबंधी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील हिरवी क्रांती कोणत्या पिकांसाठी संबंधित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, गहू आणि भात. ही क्रांती 1960च्या दशकात गहू आणि भात उत्पादन वाढ घडून आणलेली होती त्यामुळे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, उत्तर प्रदेश. त्यानंतर कापूस पिकासाठी कोणती माती सर्वाधिक योग्य आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, काळी माती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वाधिक जूट उत्पादक राज्य कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, पश्चिम बंगाल. त्यानंतर कॉफी बेल्ट म्हणून ओळखले जाणारे राज्य कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, कर्नाटक. भारतामध्ये सर्वाधिक चहा उत्पादक राज्य कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, आसाम. त्यानंतर खनिज संपत्ती, उद्योग आणि ऊर्जा वाहतूक यावर क्वेश्चन पाहूया. तर 51वा क्वेश्चन आहे आपला. भारतातील सर्वाधिक कोळसा कोणत्या राज्यात आढळतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, झारखंडमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा सर्वात मोठा लोहखनिज उत्पादक राज्य कोणतं आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, ओडिशा. त्यानंतर भारताचा प्रमुख बॉक्साईट उत्पादक राज्य कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ओडिशाच. त्यानंतर भारतामध्ये मॅग्नीज सर्वाधिक कुठे आढळते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, ओडिशाच आहे. यामध्ये करेक्ट करून घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सोने सर्वाधिक कुठे आढळतात? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, कर्नाटकमध्ये. कर्नाटकमधील कोलार आणि हत्तीगुडा येथे भारतातील सर्वात जुनी सोन्याची खाणी आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा पहिला लोखंड उद्योग केंद्र कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, जमशेदपूर. टाटा आयरन अँड स्टील कंपनी, टास्को हे भारतातील पहिले लोखंड उद्योग केंद्र आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राऊरकेला स्टील प्लॅन्ट कोणत्या देशाच्या सहकार्याने स्थापन करण्यात आले होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, जर्मनीच्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भिलाई स्टील प्लांट कोणत्या देशाच्या मदतीने स्थापन करण्यात आली होती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, सोव्हिएत संघ म्हणजेच आजचा रशिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील पहिली तेलशुद्धीकरण केंद्र कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, डिगबोई. आसाममधील डिगबोई हे 1901मध्ये भारतातील पहिले तेलशुद्धीकरण केंद्र बनलेले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मुंबई उच्च कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, पेट्रोलियम उत्पादनासाठी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतामध्ये पहिली जलविद्युत प्रकल्प कुठे स्थापन करण्यात आला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, शिमला कर्नाटक येथे. शिमशा कर्नाटक येथे 1902मध्ये भारतातील पहिली जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, कोयना. इथं थोडं करेक्ट करून घ्यायचा. कोयना हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, कुडनकुलम, तमिळनाडूमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे सुरू झाला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, तारापूर येथे. 1969मध्ये भारतातील पहिली अणुऊर्जा प्रकल्प येथे सुरू झाला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतामधील सर्वात मोठे खनिज तेल उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, राजस्थानमध्ये.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. हिराकुंड धरण हे कोणत्या नदीवर आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महानदीवर. ओडिशामधील महानदीवर हिराकुंड हे धरण बांधलेले आहे. भारतातील सर्वात लांब धरण आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए कृष्णा नदीवर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. कोयना प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए नर्मदा नदीवर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वाधिक रस्त्याचे जाळे कोणत्या राज्यात आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महाराष्ट्रामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा सर्वात लांब राष्ट्रीय लोहमार्ग कोणता आहे? राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी नॅशनल हायवे 44. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा सर्वात मोठा बंदर कोणते आहे? तर भारतातले सर्वात मोठे बंदर आहे मुंबई बंदर. हे भारतातील सर्वाधिक मोठे नैसर्गिक बंदर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचे एकमेव नदीमुखी बंदर कोणते आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए कोलकाता. कोलकाता बंदर हे हुगळी नदीच्या मुखावर वसलेले आहे. ते एकमेव नदीमुखी बंदर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा प्रमुख सागरी उद्योग केंद्र मांदवी कुठे आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी गोव्यामध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सिल्क इंडस्ट्री म्हणजेच रेशीम उद्योग कोणत्या राज्यात सर्वाधिक विकसित आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी कर्नाटकमध्ये. त्यानंतर लोकसंख्या, पर्यावरण, आपत्ती व सामान्य भूगोलावर काही क्वेश्चन पाहून घेऊया. तर पहिला क्वेश्चन आहे 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 121 कोटी आहे. आणि 2021चा जर विचार केला तर 2021ची जी जनगणना जी कोविड-19मुळे पुढे ढकलल्या गेली होती, तिचा लगभग अंदाजे जर ठरवला तर तिचा लगभग 140 कोटी इतका आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये लोकसंख्या घनत्व सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए बिहारमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या घनत्व कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी अरुणाचल प्रदेशमध्ये. इथचे लोकसंख्या घनत्व फक्त 17 इतके आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वाधिक नागरीकरण कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी दिल्लीमध्ये आहे. भारतामध्ये साक्षरता दर सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी केरळमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये साक्षरता दर सर्वात कमी कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए बिहारमध्ये. इथे लगभग 63% साक्षरता आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतामध्ये सर्वात जास्त पुरुष महिला लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए केरळमध्ये. इथे पर 1000 पुरुषामागे 1084 महिला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सर्वाधिक कमी स्त्री पुरुष म्हणजेच लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए हरियाणामध्ये. इथे लगभग 1000 पुरुषामागे 879 महिला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतामध्ये जनगणना कोणत्या वर्षापासून सुरू झाली होती? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 1881मध्ये. पहिली नियमित जनगणना 1881पासून सुरू झाली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य कोणते आहे? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये लगभग 17,000 म्हणजे 77,000 चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनप्रदेश आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वात कमी वनक्षेत्र असलेले राज्य कोणते आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी हरियाणा आहे. येथे फक्त 3.6%च जमिनीवर वनक्षेत्र आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वाधिक वाघ असलेले राज्य कोणते आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी
हेमिस नॅशनल पार्क हे लडाखमध्ये आहे. हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. हे लगभग 4,400 चौरस किलोमीटर इतके पसरलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता आहे किंवा पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए केरळमध्ये आहे. केरळमधील पालक्काडी जिल्ह्यात सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए थार वाळवंट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. थार वाळवंटाच्या सीमेला लागून कोणती नदी वाहते, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए लुणी नदी वाहते. ही राजस्थानच्या पश्चिम भागातून वाहते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्र कोणते आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए हिमालयन प्रदेश म्हणजेच काश्मीर, जम्मू काश्मीर, सिक्कीम आणि ईशान्य राज्य. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सुनामी या शब्दाचा उगम कोणत्या भाषेत आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी जापानी भाषेत. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 2004च्या सुनामीचा सर्वाधिक परिणाम कोणत्या भागावर आणि कुठे झाला होता, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी तमिळनाडूमध्ये आणि अंदमान निकोबार बेटावर 2004च्या सुनामीचा सर्वाधिक प्रभाव झालेला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात सर्वाधिक चक्रीवादळे कोणत्या किनारपट्टीवर येतात, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पूर्व किनारपट्टीवर म्हणजेच बंगालच्या उपसागराकडून येतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या ठिकाणी पडतो, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी मोसिनराम. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामधील सर्वात कोरडे ठिकाण कोणते आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी जैसलमेर. त्यानंतरचा क्वेश्चन. भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या किती टक्के भाग किंवा भागावर शेती केली जाते, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 43% भागावर. त्यानंतर शेवटला क्वेश्चन आहे. भारताचा भौगोलिक केंद्रबिंदू कुठे आहे, तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी जबलपूर मध्य प्रदेशमध्ये. अशा प्रकारे आपले टॉप 100 MCQ संपलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. धन्यवाद.